हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची किंमत करा फ्रेंड्स. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे जास्त. बिलीव्ह इन युअर सेल्फ. याच्यावर आपण आज बघूयात, जाणून घेऊयात आपण स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, काय करायचं. मी पण तुमच्यासारखीच आहे फ्रेंड्स, मी कोणी मोठी नाही आहे. स्वतःला किंमत द्या, स्वतःची किंमत ओळखा. आपल्याला हवं, आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळतो ते करा. आपल्याला जिथे जावंसं वाटतं तिथे जा. जिथे गेल्यावरती आपल्याला आनंद होतो तिथे जा फ्रेंड्स. जिथे गेल्यावर आपलं मन प्रसन्न होतं तिथे जा. आपल्या स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. सगळ्या गोष्टी त्याच्यावरच डिपेंड आहे फ्रेंड्स. सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड आहेत. पॉझिटिव्ह विचारांवरतीच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आपल्याला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. सकाळची 10 ते 15 मिनटं आणि रात्रीची 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी द्या. त्या वेळेमध्ये आपण कल्पना करा स्वतःबद्दल सगळ्या पॉझिटिव्ह, म्हणजे सगळ्या वर्तमान गोष्टी तुम्ही बोला की माझ्या आयुष्यात चांगलं घडत आहे, मी या गोष्टीमध्ये सक्सेस आहे, मला ह्या गोष्टी मिळाल्या आहेत. ज्या गोष्टीची तुमची इच्छा आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वर्तमानात बोला. भूतकाळात नका जाऊ, भविष्यात सुद्धा जायचं नाही आहे. आपल्याला वर्तमानात बोलायचं आहे. पॉझिटिव्ह वर्डमध्ये बोलायचं आहे आपल्याला. आपल्याकडे आता ते आहे, मी खूप आनंदी आहे, माझ्याकडे ही गोष्ट आहे, मला हे मिळालं आहे, माझ्या अकाउंटला खूप पैसे आहेत. बोलायचं आहे, स्वतःला बोलायचं आहे. स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे, स्वतःची किंमत करायची आहे. दुसऱ्यांची किंमत करायला जातो आपण, त्यांनी इग्नोर केल्यावर मग काय होतं? वाईट वाटतं ना आपल्याला. समोरच्याची पण किंमत करायची आहे, पण आधी स्वतःला हे करा. स्वतःला विचारा, स्वतःची किंमत करा. खूप छान स्वप्न बघा फ्रेंड्स. किती पण माणूस गरीब असला ना, तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते की स्वप्न मोठीच बघा. आपण किती गरीब असू देत, स्वप्न मोठी बघा. स्वप्न बघायला पैसे नाही लागत ना, स्वप्न मोठीच बघा. जे स्वप्न बघून, जो विचार करून तुम्हाला आनंद मिळतो ना, तो विचार मनात करा. भले आपल्याकडे गाडी बंगला नसेल, बोला की मी खूप मोठ्या बंगल्यामध्ये, हा माझा बंगला आहे. स्वप्न बघा, कल्पना करा. ही गाडी माझी, या गाडीतून मी जाते, फिरते, ट्रॅव्हल करते, ही गाडी मी चालवते स्वतः. तुमचं मन किती प्रसन्न होईल ना तेव्हा बघा. बाकी दुनियाचा विचार मनात नका आणू. तेव्हा स्वतःचा विचार करा. आपलं स्वतःच्या आयुष्यात चांगलं घडण्यासाठी थोडासा आपल्याबद्दल स्वार्थीपणा असावा, आपल्या चांगल्यासाठी. दुसऱ्यांचं वाईट करून तो वेगळा स्वार्थीपणा. आपण आपला विचार करून आपलं स्वतःचंच चांगलं करतोय, तो स्वार्थ म्हणजे वाईटपणा नाही. दुसऱ्याचं मन नाही दुखवायचं आपल्याला.
दुसऱ्याचं मन दुखवून केलेला त्याला स्वार्थी, तो वेगळा स्वार्थी शब्द आहे. स्वतःला वेळ द्या, आनंदी राहा. ज्या गोष्टी करताना तुम्हाला प्रचंड आनंद होतो त्या गोष्टी करा. कधी कधी फ्रेंड्स काय होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी खूप असतात, त्यामुळे आपल्याला वाटतं की शेट इथे जायचं राहिलं आहे, तिथे जायचं राहिलं आहे. नका विचार करू. जिथे आपण जाऊ शकतो तिथे जा. जिथे जिथे आपण जाऊ शकतो तिथे जा. जिथे गेल्याने तुम्हाला आनंद होईल तिथे जा. एन्जॉय करा लाईफ. लाईफ एन्जॉय करायची आपल्याला. फालतू म्हणजे खर्च नाही करायचे, उडवायचे नाही आहेत पैसे, असं नाही म्हणत मी. स्वतःसाठी जगा. आपण फ्रेंड्स रोज ना खूप कोणत्या ना कोणत्या तणावाखाली जगत असतो फ्रेंड्स. आपल्याला सुद्धा ब्रेकची गरज असते. मनामध्ये प्रचंड विचार असतात, खूप तणाव असतं प्रत्येकाचं लाईफ. लेडीज जेंट्स दोघांसाठी हे खूप तणावाखाली असतात फ्रेंड्स. आपण सगळे खूप तणाव असतं, प्रचंड लोड असतो आयुष्याचं. हे विचार असतात मनामध्ये, भविष्याची काळजी असते. आपल्या आयुष्यामध्ये ना फ्रेंड्स पॉझिटिव्ह लोक जास्ती ठेवा. पॉझिटिव्ह लोक आपल्या आयुष्यामध्ये जास्त ठेवा. नेगेटिव्ह लोक अजिबात ठेवू नका फ्रेंड्स. ज्या लोकांशी बोलून तुमचं मन मोकळं होईल, तुम्हाला बरं वाटेल. बघा कधी कधी एखादी व्यक्ती म्हणजे असते अशीच भेटलेली सुद्धा असते किंवा थोडीशीच ओळख झालेली असते, तिच्या बरोबर आपण थोडंसं जरी बोललो ना आपण, तरी आपल्या मनाला समाधान वाटतं, बरं वाटतं. त्यांचा ऑरा खूप पॉझिटिव्ह असतो फ्रेंड्स. बघा कधी कधी आपल्याला समोरच्या व्यक्तीशी बोलून मन प्रसन्न वाटतं. आपण त्या व्यक्तीला बोलून सुद्धा दाखवतो, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. ज्या व्यक्तीशी बोलून आपल्याला बरं वाटतं ना फ्रेंड्स, अशी माणसं आयुष्यामध्ये सोबत ठेवा. ढीगभर ठेवायचे नाहीत आपल्याला फ्रेंड्स. ढीगभर ठेवून काही उपयोग नाही आहे. ढीगभर फ्रेंड्स, मित्र मैत्रिणी प्रचंड काही लोक ठेवतात. जेव्हा गरज असते तेव्हा कोणी नसतं. फॅक्ट आहे हे. जेव्हा आपल्याला खरी गरज असते तेव्हा हे ढीगभर फ्रेंड्स उपयोगी येत नाही. मोजके 2 ते 3 हातांची बोटं मोजण्या एवढे तुम्ही जवळ ठेवा फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी. ज्या तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगतील, जे तुमचं ऐकून घेतील, जे तुम्हाला समजून घेतील, अशी लोक आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायची आहेत फ्रेंड्स. भले तुमचं चुकत असेल तर तुम्हाला 4 शब्द समजावतील, थोडं ओरडतील, चालेल, पण तुम्हाला ते चांगलं सांगतील. मोजके फ्रेंड्स ठेवा, मोजकी माणसं आयुष्यामध्ये ठेवा. ढीगभर फ्रेंड्स कधीच ठेवू नका. गर्दी झाली की काय होतं माहितीच आहे तुम्हाला. गर्दी नका ठेवू आयुष्यामध्ये. माणसांची गर्दी नको आहे आपल्याला. मोजकी लोक आयुष्यामध्ये ठेवा, जे तुम्हाला आर्थिक पैशांची वगैरे मदत करतील वगैरे. असं नाही की प्रत्येकाला जमेल, असं नाही.
प्रत्येकाची आर्थिक अडचण असते. निदान तुमच्याशी निदान बोलून तरी मन मोकळं होईल अशी माणसं ठेवा. फक्त पैशासाठी माणसं नका जोडू. हे तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त पैशांसाठी माणसं नका जोडू. आपल्याला 4 शब्द त्या समोरच्या व्यक्तीशी बोलून थोडंसं आराम मिळेल, थोडासा आनंद मिळेल अशी लोकं ठेवा. हा स्वतःचा विचार करा फ्रेंड्स थोडा. दुसऱ्यांचा विचार करणं सोडून द्या आता तरी. स्वतःच्या भविष्यासाठी आपण आपला विचार केला पाहिजे. मेन आपली किंमत जास्ती करा, गरजेची आहे ती. आपण उगीच कोणाच्या मागे लागून कोणाचा आपला स्वाभिमान दुखवायचा नाही आहे. आपला अपमान करून घ्यायचा नाही आहे. अजिबात स्वतःचा अपमान करून घेऊ नका फ्रेंड्स. आपला स्वाभिमान अजिबात दुखता कामा नये. जी व्यक्ती आपली कदर नाही करत त्याला आपल्या आयुष्यात ठेवू नका. चांगली लोकं ठेवा. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह लोक अजिबात आयुष्यामध्ये ठेवू नका फ्रेंड्स. फक्त पॉझिटिव्ह लोक ठेवा. जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती हजर असेल. नुसतं बोलायला का होईना पण ती तुमच्या सोबत असेल. अशी लोक ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर आणि देवावर नेहमी विश्वास ठेवा फ्रेंड्स. स्वतःवर आणि देवावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे जास्त. आपण समोरच्यावर विश्वास ठेवतो आणि फसतो, बरोबर ना? नाही करायचं आपल्याला तसं. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि हे कलियुग आहे फ्रेंड्स. समोरच्यावर विश्वास ठेवण्यासारखं हे जग राहिलेलं नाही आहे आता. स्वतःवर विश्वास ठेवा फ्रेंड्स, तर आपलं आयुष्य चांगलं घडणार आहे. आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहे. पॉझिटिव्ह लोक तुम्ही ठेवलात तर नक्की आपल्या मनामध्ये सुद्धा नेगेटिव्ह विचार येणार नाही फ्रेंड्स. कधीच येणार नाही नेगेटिव्ह. जर नेगेटिव्ह लोक नसतील ना तर पॉझिटिव्ह विचारच मनात येतील. आपण सुद्धा म्हणजे मनामध्ये सुद्धा आपण चांगला विचार करू स्वतःबद्दल. कोणतीही गोष्ट तुमच्या मनात आली ना की नाही मला ना हे कोणाशी तरी बोलावं असं वाटतंय, तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी नक्की बोला, नक्की शेअर करा. थोडंसं बोलून सुद्धा तुमचं मन हलकं होईल. म्हणून अशी लोक ठेवा आयुष्यामध्ये. मनात गोष्टी नका ठेवू. आणि तुम्हाला जिथे जावं असं वाटतं तिथे जा फ्रेंड्स. जिथे जिथे तुम्ही जाऊ शकता तिथे नक्की जा. जिथे जिथे तुम्हाला जाता येईल तिथे जा. फॅमिलीसोबत जा, एकटं जा. एकटं जायची इच्छा आहे ना तर एकटं जा. कधी कधी आपल्याला वाटतं की एकटं राहावं. नक्की एकटं जा फ्रेंड्स, नक्की एकटं राहा. स्वतःला वेळ द्या. नक्की त्याचे फायदे तुम्हाला दिसतील. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील आणि आपलं मन सुद्धा पॉझिटिव्ह होईल. जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आली की मेडिटेशन करा. सकाळी करा, रात्री करा. फक्त 5 ते 10 मिनटं मेडिटेशन करा स्वतःसाठी.
स्वतःसाठी मेडिटेशन करा. शांतपणे तुमचं मन बघा खूप शांत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असल्यास मला नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तरं देईन. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स, तर तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी समजतील. चॅनलला सपोर्ट करा. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देईन फ्रेंड्स. त्या व्हिडिओ लाईक नक्की करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.